करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास पहिला आत्मानात्म विवेकना श्रीराम समर्थ. आत्मानात्म विवेक करावा करून बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये श्रीराम समर्थ. समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली, कारण या देहाचं मन अजूनपर्यंत स्थिर नाही. दशक 13वा आला तरी आपला देह अजूनपर्यंत चंचल आहे. कारण का? मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. कारण हा मन जो आहे तो इंद्रियाचा राजा आहे. ज्याप्रमाणे मन बघा प्रत्यक्षपणे शरीरावर ताबा घेत आहे आणि प्रत्यक्षात 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये त्याच्या आधारावर चालत आहेत. मिळून हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. कारण सुरुवात समर्थने प्रार्थनेने करून दिली. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं जोपर्यंत दर्शन होत नाही, जोपर्यंत जाणीव होत नाही, त्याचं महत्त्व अजूनपर्यंत आपल्याला कळालेलं नाही, तोपर्यंत आपल्याला प्रत्यक्षात श्रवण होणं. बघा नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, अशातली गत आहे. म्हणून 2 वेळा जय दाखवला. एक म्हणजे या देहाचा आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. रघुवीर कारण या ग्रंथामध्ये जे आपण श्रवण करत आहोत उत्तमाचं निरूपण आहे. ते जे मत मांडलं ते खुद्द भगवंताचं. त्या मतातूनच त्या श्रवणातूनच आपल्याला उत्तमाचा मार्ग प्राप्त मिळेल. कारण या बोधातून प्रत्यक्ष दासाला घडायचं आहे. घडवणारा आलेला आहे. आपण घडलो पाहिजे, परंतु आपण प्रत्यक्षात बिघडलेलो आहोत. घडायची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणून दशक 13वा नामरूप दशक 13वा दाखवला. नाम आणि रूप. आपलं नाम काय, आपलं रूप काय. आपण आपलं बारसं झालं, नाम ठेवलं. आपल्याला जन्माच्या अगोदरच आपल्याला कळलं, बरोबर की नाही. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पत्ते सांभाळावे. रूप त्याचं आहे, नाव आपल्या लोकांनी ठेवले, बरोबर की नाही. नामरूप. आणि समास पहिला आत्मानात्म विवेकनाम. आत्मा पण आहे आणि अनात्मा पण आहे, परंतु विवेकाची जोड, विवेकाची साथ, विवेकाची संगत असली पाहिजे. कुठेही जा विवेकसहित गेलं पाहिजे. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. आत्मानात्म विवेक करावा करून बरा विवरावा विवरोन सदृढ धरावा जीवामध्ये. मनुष्याने आत्मानात्म विवेक केला पाहिजे. त्याचं वारंवार विवरण, चिंतन, मनन, निजध्यास करावं आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धारण केला पाहिजे. म्हणजेच काय, आता आपण ग्रंथ वाचत आहोत, एखादं पुस्तक वाचत आहोत, एखादा धडा वाचत आहोत. नुसते धडे वाचतोय, नुसते पुस्तकं वाचतोय, नुसते ग्रंथ वाचतोय. त्याचा अर्थ आपण जाणून घेत नाही, त्याचं महत्त्व आपल्याला जाणून घेत नाही, त्याचं श्रवण आपण करून घेत नाही आहे, त्याचं मनन करता येत नाही आहे, त्याचं निजध्यास आपल्याला करता येत नाही. मग नुसतं वाचण्याला अर्थ आहे का? नाही आहे.
जी वैखरी आहे त्या वैखरीतून बोलणारे आपले शब्द निघून गेले, परंतु डोक्यावरून सर्व वाहून गेले, काहीच कळालं नाही. बघा, आपण शाळेमध्ये प्रवेश करतो. शाळेमध्ये आपल्याला सर टीचर असतात, उत्तम प्रकारे मार्गदर्शन करतात. जर जे शिकवत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला त्या धड्याचं अर्थ समजेल, त्या पाठाचं महत्त्व समजेल. परंतु आपण जर शाळेमध्ये टंगळमंगळ केली, लक्ष दिलं नाही, दिलेला वर्गपाठ गृहपाठ जो असेल तो आपण पूर्ण केला नाही. जे गणित आहे त्या गणिताचं बघा, समीकरण सोडवताना कशी स्टेप बाय स्टेप सरांनी टीचरांनी शिकवलेली आहे. जर ती आपण समजून घेतली नाही तर आपल्याला येईल का हो? नाही ना, समजून घेतलं पाहिजे. मग करून बरावी रावा. आता शाळेमध्ये शिकवलेलं आहे, वर्गामध्ये शिकवलेलं आहे, त्याचा घरी जाऊन आपण प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने प्रयत्न नक्की करणं आहे. जो गृहपाठ आहे तो सुद्धा पूर्ण केला पाहिजे, सराव केला पाहिजे. नुसतंच वर्गामध्ये शिकवलं, लक्ष दिलं, बस झालं का? नाही आहे, सराव करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण मी पण आणतो, अरे अभ्यास झाला माझा, पण अभ्यास झाला आहे, पण बघा पुढचं पाठ मागचं सपाट अशी मगत होते. परीक्षेच्या टायमाला आपण आठवतो, अरे सरांनी तर शिकवलं होतं, परंतु हे बाहेरचे प्रश्न आहेत, पुस्तकातले नाही आहेत. असतात पुस्तकामधलेच, परंतु फिरवून येतात, बरोबर की नाही? म्हणजे विवरवून सदृढ धरावा जीवामध्ये. आपण निश्चय केला पाहिजे, त्यावर ठाम असणं गरजेचं आहे. अंतःकरणामध्ये दृढपणा असला पाहिजे आणि तो टिकवता आला पाहिजे. म्हणून आपण श्रवण करत आहोत. श्रवण करणं म्हणजे काय? समर्थ म्हणाले, आता आपण ऐकत आहोत, ऐकत आहात ना? आपल्याला कंटाळा येत असेल, दररोज तेच श्रवण, परंतु तेच श्रवण आपल्याला कलियुगामध्ये महत्त्वाचं आहे. आपण थोडंसं ऐकतो आणि सोडून देतो. आपण दररोज काय म्हणणार, अरे यांचं भाषण ना, यांचं श्रवण ना आपल्याला माहिती आहे. माहीत असणं गरजेचं नाही आहे, त्यावर ठाम असणं गरजेचं आहे. कारण का? कारण अर्धवट माहिती आपण प्रत्यक्षपणे ठेवत असतो आणि त्या अर्धवट माहितीमुळे आपलंच नुकसान होत असतं. म्हणून विवरवून सदृढ धरावा जीवामध्ये. कुठलंही काम करत असताना आपण अर्धवट का सोडावं? जे काम आहे ते पूर्णपणे आपण बघा केलं पाहिजे. आणि नक्कीच जे काम आपण पूर्णपणे करत आहोत त्या कामावर आपला विश्वास असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे, दृढता असली पाहिजे. मग आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावध ऐका. काय सांगितलं? सावधपणे. सावध का? कारण आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे याचं आता विवरण केलं पाहिजे. ते कसं करावं हे सर्व श्रोत्यांनी सावधपणाने ऐका, तरच आपल्याला कळेल. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीवप्राणी, संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. डोळ्यासमोर किती पशुपक्षी दिसतात हो? किती प्राणी दिसतात? किती पशु दिसतात? किती कीटक दिसतात? नाही ना. अहो, डोळ्यांनी न दिसणारे सुद्धा काही कीटक आहेत बघा. त्यांच्या जीवामध्ये सुद्धा प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा आहे, त्यांना चालवणारा तो आहे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. पाण्यामध्ये किती प्रकारे जलचर प्राणी असतील हो? काय हो? भूचर आहेत, जलचर आहेत, खेचर आहेत, वनचर आहेत, उभयचर आहेत, अनेक प्रकारचे पशुपक्षी आहेत. आपण हातांच्या बोटा एवढे फक्त आपल्याला माहिती आहेत, परंतु 84 लक्ष जीवप्राणी त्यांच्या अंतरीचा अंतरात्मा आहे. प्रत्यक्ष चालवणारा युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. मग चारी खाणी चारी वाणी
84 लक्ष जीव प्राणी. मग संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. नाना प्रकारीचे शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवनू. आता याप्रमाणे या सृष्टीमध्ये नाना प्रकारची अपार शरीर आहेत, त्यामध्ये आत्मा कोण हा निर्धार केला पाहिजे. अनेक प्रकारचे बघा पशु पक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांच्या अंतरी कोण आहे? भगवंतच आहे ना. आपल्यामध्ये कोण आहे? भगवंतच आहे. तुमच्यामध्ये कोण आहे? भगवंतच आहे. तो जर नसता तर आपला देह चालला असता का? बोलला असता का? हालचाल केली असता का? नाही आहे. जोपर्यंत आपली शिल्लक आहे, जोपर्यंत आपली पुण्याई आहे, तोपर्यंत तो वास्तव्याला आहे. आपली जशी पुण्याई संपेल, आपली जशी शिल्लक संपेल, बघा तो तिथून निघून जाईल. मग देवाचं वास्तव्य कुठे? खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरू विनतो सर्व काही न दिसे. कारण नाना प्रकारचे शरीर आहे. आता हत्ती आपल्याला समोर पाहायला मिळतं, त्याच्या शरीरामध्ये सुद्धा वास्तव्याला कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आहे, भगवंत आहे. वाघ समोर आहे, आपण जातो बागेमध्ये, बघा भाग दिलेला आहे, उत्तमाचा भाग दिलेला आहे. राणीच्या बागेत जातो, अनेक प्रकारची प्राणी पशुपक्षी पाहायला मिळतात. आता त्यांच्या हृदयामध्ये कोण आहे? आपण जातो ना, पिकनिक घेऊन जातो किंवा सहल घेऊन जातो, उत्तमाचा भाग दिलेला आहे समर्थाने. बघा परवाच्या दिवशीच भाग झाला. अनेक प्रकारचे पशुपक्षी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण तिकीट काढून जातो, कारण का आवड असते. नवनवीन पशुपक्षी पाहायला मिळतात, काही रंगीबिरंगी असतात. त्यांना हात लावणं म्हणजे चुकीचं आहे. कारण का आपल्याला डोळ्यासमोर अनेक प्रकारचे पशुपक्षी प्राणी पाहायला मिळतात बघा, परंतु त्या बागेमध्ये असणारे पशुपक्षी आहेत ते एखाद्या जाळ्यामध्ये अडकून राहतात. वन्य प्राणी आहे, त्यांना सुद्धा आतमध्ये ठेवलेले आहे. कारण ते जर बाहेर आले तर आपण तिथे राहू का हो? नाही ना. आता तिथे वाघ आहे, राणीच्या बागेमध्ये वाघ आहे, सिंह आहे किंवा हत्ती आहेत. त्यांना जर बाहेर काढलं तर आपण तिथे उभे राहू का? नाही आहे. त्यांच्यासाठी ती जागा करून ठेवलेली आहे. आपल्याला त्यांची माहिती मिळावी. आपण फक्त पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे, प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळावं यासाठी ठेवलेलं आहे की नाही? बरोबर की नाही? म्हणजेच काय, त्याचं महत्त्व, त्याची माहिती आपल्याला प्राप्त व्हावी. त्यांच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. अनेक प्रकारचे बघा वन्य प्राणी असतात, काही ठिकाणी पशुपक्षी असतात, रंगीबेरंगी असतात ना. त्यांचा आवाजसुद्धा उत्तमाचा वाटतो. असं वाटतं की घरी घेऊन यावं. परंतु प्रत्यक्षात सृष्टीत दिसती अपारे. या पृथ्वीतलावर, या सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये अनेक प्रकारची बघा पशुपक्षी आहेत. तयामध्ये निर्धारे आत्मा कोण. मग आत्मा कोण आहे ह्याची जाणीव आपल्याला कळली पाहिजे. कारण उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपण रस्त्यातून जात आहोत, त्या रस्त्यामधून जात असताना समोर काही प्राणी बसलेले आहेत बघा. काही कुत्रा असेल, मांजर असेल, बसलेले आहेत. आता आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत त्या दिशेमध्ये, त्या रस्त्यामध्ये तिथे बसलेले आहेत. भाग उत्तम प्रकारे ऐकून घ्या. आपण कशा प्रकारे वर्तन करत असतो आणि आत्मा काय आणि अनात्मा काय. आता आपल्याला ज्या मार्गाने जायचं त्या मार्गामध्ये मांजर आणि कुत्रा बसलेले आहेत. समर्थ म्हणाले पशुपक्षी गुणवंत
त्यास कृपा करीती समर्थ. कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण भाग समर्थांनी उत्तमाचा दिलेला. आता आपल्याला त्या प्रवासामधून जात असताना आपण त्यांच्या आड निघून जातो. परंतु त्यांनी विचार केला का, अरे आपण इथे बसलेलो आहोत आणि ही जी व्यक्ती आपल्याला आडवी गेलेली आहे, मग त्यांनी 7 पावलं मागे केले का? विचार केला का त्यांनी? आता आम्हाला सुद्धा जायचं आहे, मग आमच्या नशिबात ही व्यक्ती आडवी गेलेली आहे, मग आता 7 पावलं मागं जायचं का? नाहीये. त्यांनी कधी विचार सुद्धा केला नाहीये. विचार फक्त मनुष्य देहामध्ये, कारण तो भ्रमामध्ये अडकलेला आहे. एखादा प्राणी जर आपल्याला आडवा गेला ना, अहो 7 पावलं मागे येतो. अज्ञान भरलेलं आहे संपूर्णपणे. अहो मागे खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये 7 पावलं जर मागे गेलास त्या खड्ड्यामध्ये जाशील. मग दोष कोणाचा? आत्मा कोण आणि अनात्मा कोण? म्हणजे पुस्तक असून ज्ञान नाही, परमेश्वर असून ज्ञान नाही, बुद्धी नाही. देणे भगवंताचं आहे, परंतु आपण घेत नाही. पुढच्या ओळीमध्ये समर्थाने दाखवलेलं आहे. दृष्टीमध्ये पाहतो, डोळ्यांनी पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, कानाने ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो. आता प्रत्यक्ष ऐका. दिले ना, डोळे दिलेत ना, कर्मेंद्रिय दिलेत, ज्ञानेंद्रिय दिलेत. डोळ्यांनी काय पाहतो? पण अहो डोळ्यांची पुण्याई गेली तरी अजून वाकून वाकून पाहतो. काय मोबाईलमध्ये टी व्ही समोर एवढा बसून राहिलाय. अहो डोळ्यांना एवढा त्रास होतो. ते सुद्धा इंद्रिय आहेत ना. डोळ्यांना ताण पडतो. ती लाईट असते ना, बघा तुम्ही पशुपक्ष्यांवर लाईट मारून पहा, ते तिथून लगेच बाजूला सरतील. परंतु आपला देह कुठलंही काम असू दे, ते काम बाजूला सरेल ना, मोबाईल समोर टी व्ही समोर बसेल. श्रवणामध्ये ऐकतो, कानाने काय ऐकायचं, काय घ्यायचं हे महत्त्वाचं. आपण काय करतो? कॉर्ड लावतो. आपला प्रवास, आपण एखाद्या बसमध्ये आहोत किंवा ट्रेनमध्ये आहोत, 1 तासाचा प्रवास आहे, काय ऐकत असतो ते आपल्यालाच माहीत. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. रसनेमध्ये स्वाद घेतो. जिव्हा दिलेली आहे, जीभ दिलेली आहे. जसे आपण पदार्थ खाऊ त्याप्रमाणे आपल्याला त्याची चव कळणार आहे. कारलं खाल्लं तर कारल्याची चव आपल्याला कडूच जाणवणार आहे. साखर खाल्ली तर त्याची मधुर गोड, बरोबर की नाही? मसाला खाल्ला, मिरची खाल्ली तर तिखट आहे, मीठ खाल्लं तर खारट आहे, आवळा खाल्ला तर आंबट आहे. बघा आहे ना. म्हणजे का, ज्या प्रकारे आपण खाऊ त्याप्रमाणे आपल्याला त्याचा चव, त्याचा आस्वाद आपल्याला कळणार आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभवासी आहे. प्रत्यक्षात घ्राणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलावितो जाणूनी शब्द. नाकाने जो वास घेतो आणि सर्वांगाने जो स्पर्श घेतो, जाणून शब्द जाणून तो वाचेच्या द्वारे बोलवितो. विचार करा. आता नाक दिलेलं आहे, आता नाकाचा भाग समर्थाने दिलेला आहे. रस्त्याने जात असताना अनेक प्रकारची वास येत असतात. चायनीजच्या दुकानासमोरून गेलो, बघा तिथे आलं लसूण पेस्टचा वास येत असतो. फोडणी दिली की समोरच तिथे कचराकुंडी आहे, तिथं घाणीचा वास येणार, कारण दुर्गंध पसरलेला आहे. कुठे टपरी असेल, दुकान असेल, तिथून जाताना सुगंधित अगरबत्ती लावलेली आहे, तिथे वास येणार. म्हणजेच का, परंतु आपण कुठे थांबतो हे महत्त्वाचं. नाकाने काय वास घेतो हे जाणून घ्यायचं, बरोबर की नाही? सावधान आणि चंचळ,
चहूंकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रियद्वारा. सावधान असूनही जो चंचल असतो आणि चहूकडे जो एकलाची एक आहे, तो इंद्रियाद्वारा सर्व चलनवलन करवितो. आता सावध आहोत आपण, शरीराने सावध आहोत परंतु मनाने चंचल आहोत. आपण एका जागी बेडवर बसलेलो आहोत, परंतु बेडवर जरी बसलेलो आहोत हे लोकांना आपण सावधपणाने दिसत आहोत, परंतु मनाने चंचल आहेत. कोणी आपल्याला स्पर्श केला तर आपण दचकतो. मग जो एकला एक इंद्रियाद्वारा तो संपूर्णपणे चलनवलन आहे. म्हणजे कोण? तर मन. म्हणून समर्थ म्हणाले, श्लोक कोणासाठी प्राप्त करून दिलेत? मनासाठीच ना. पाय चालवी हात हलवी, भ्रुकटी पालवी डोळा घालवी, संकेत कुणा बोलवी तोची आत्मा. समर्थ म्हणाले, पायांनी चालतोय, हातांनी हलवतोय. बघा, हात सुद्धा हलवतोय, भुवयात आणतोय, डोळे मिचकवतोय, संकेताने खुणा करतोय, तोच आत्मा आहे. आपला पाय बघा उचलायचा आहे, सहजपणे नाही हो. ज्याप्रमाणे आपला देह जो प्राप्त करून दिलाय ना, त्या भगवंताचं खरं स्मरण आपल्याला झालंच पाहिजे. कारण ज्याने आपल्याला देह प्राप्त करून दिलाय ना, त्या परमेश्वराचं खरंच नमस्कार आहे. कारण जो आपली सेवा करत आहे, जेवढं आपल्याला आयुष्य आहे ना, तेवढंच तो आपल्याला काळजी बघा स्वतःहून घेत आहे. आपण आपल्या देहाची कधी काळजी करत नाहीये. लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत तो आपली सेवा करत आहे. परंतु आपल्याला कुठे प्रवास करायचा असेल तर बघा, चालायचं आहे, हात हलवायचे आहेत, भुवयात आणायचे, डोळे मिचकवायचे आहेत. तो आहे म्हणून तर ना, बरोबर की नाही? आपण एखाद्या व्यक्तीला उचलत असताना बघा, सहजपणे उचलतो. एखादा सिलेंडर उचलायचा असेल तर सिलेंडर उचलता येत नाही, पण एखादी व्यक्ती उचलायला लावा, बरोबर जोर काढेल आणि उचलेल. परंतु त्या व्यक्तीमध्ये असणारा भगवंत जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा त्या व्यक्तीला उचलता येणंच शक्य नाही आहे. कारण का? त्या व्यक्तीमध्ये जो भगवंत होता तेव्हा तो भगवंत सर्व कार्य करत होता. परंतु भगवंत निघून गेल्यानंतर, त्याची पुण्याई संपल्यानंतर, त्याची शिल्लक संपल्यानंतर देहामध्ये संपूर्णपणे कोणीही नाही ना वास्तव्याला. मग शेवटी एकटं उचलूच शकत नाही आपण. तो देह जाड होतो, जड होतो. असं का? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आणि पहा प्रत्यक्ष. तेव्हाच कळेल आत्मा कोण आणि अनात्मा कोण. दिटाई लाजवी खाजवी, खोंकवी ओकवी थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. जो धीट आहे तो लाजतोय, खाजवतोय, खोकतोय, ओकतोय आणि थुंकवतोय. अन्न जेवून जो पाणी पितो तो आत्माच जाणावा ना. बघा, आपल्या पाठीला खाज आली की आपण आपल्या हातानेच खाजवतो. थोडंसं काही ओव्हर खाल्लं तर लगेच आपल्याला खोकला येतो. ओव्हर जर झालं तर आपण लगेच उलटी करतो, ओकून घेतो. बघा, रस्त्याने चालत असताना धूळ आपल्या घशामध्ये गेली तर आपण लगेच थुंकतो. आणि जेव्हा भूक लागली की आपण जेवायला बसतो आणि जेवल्यानंतर प्रत्यक्षात बघा पाणी आपण पीत असतो. मग तो सर्व कोण करत आहे? परमेश्वरच ना. आपल्याला जेवढी भूक लागलेली आहे तेवढंच आपण खातो ना. समोर भरपूर आहे, वाढून ठेवलेलं आहे, परंतु आपल्याला जेवढं लिमिट आहे तेवढंच आपल्याला खायचं आहे ना. कारण का? ओव्हर खाल्लं तर शेवटी जमानावे शून्याकडे. मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा. जो मळमूत्र त्याग करतो
आणि शरीर मात्राचं रक्षण करतो. प्रवृत्ती निवृत्ती म्हणजे काय याचं विवरण करतो तो आत्माच. आपण जे खातो ते बघा मळाने, आपण जे पाणी पितो ते सर्व मलमूत्राने त्याग करतो ना. कारण ज्याच्या उंशी जावे तेव्हा त्यालाच कळे ना. शरीर मात्राचं संपूर्णपणे रक्षण तोच करतोय. आपण जे खातोय ते पचवण्याचं सामर्थ्य तो करत आहे ना. का आपण पचवतोय? नाहीये. ऐके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पाव्या निधाके, तोची आत्मा. जो ऐकतोय, जो पाहतोय, जो बघा प्रत्यक्षपणे चाखतोय, अनेक प्रकारचे पदार्थ ओळखतोय, कधी समाधानी तर कधी घाबरट, तोच आत्मा आहे. म्हणजे काय? आपला देह ज्याप्रमाणे ऐकत आहे, ज्याप्रमाणे पाहत आहेत, जर चांगलं वाटत असेल एखादं कार्य तर त्या कार्यामध्ये बघा आपल्याला काही नवीन पाहायला मिळालं तर आपण समाधानी होतो. परंतु ती वाटते मग ते कार्य करत असताना आपण घाबरतो. असं का होतं? बघा, आनंद विनोद उद्वेग चिंता, काया छाया माया ममता, जीवित्व पावे नाना व्यथा, तोची आत्मा. समर्थ म्हणाले, उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद केव्हा आहे? एखादा विनोद, कोणी हसवलं, एखादा कोणी जोक सांगितला की आपल्याला त्यातून आनंद मिळतं, त्यातून समाधानसुद्धा मिळतं. परंतु तो क्षणिक. कोणी एखादं काही सांगितलं त्याची आपण चिंता करत असतो. म्हणजेच काय? आपण कसे आहोत ते आपल्याला आरसा सांगत असतो. आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. मग ज्या परिस्थितीमध्ये, ज्या व्यथेमध्ये आपण अडकलेलो आहोत, कर्तेपणा आणि मीपणा यांच्यामुळे आपण भोग भोगतोय. कारण मीपणा आपल्यामध्ये नसावा. पदार्थाची आस्थाधरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा. पदार्थाविषयी आसक्ती धरतोय. जगात बरे अथवा वाईट आपले असतील त्याचा सांभाळ करतोय. परके असतील बघा, ज्याप्रमाणे आपलं कोण आणि परकं कोण. जगात अनेक प्रकारची लोक आहेत. ज्याप्रमाणे कार्य करत आहेत त्याप्रमाणे त्यांना त्यांची फळं प्राप्त होते. परंतु सर्वांमध्ये भगवंतच. चारी खाणी 84 लक्ष जीव येऊन आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटलासी तू परमार्थ. जरी आपण आपल्या देशामध्ये असू किंवा परदेशामध्ये असू तरी चिंता वाहतो विश्वाची. कारण प्रत्यक्षात आपलं जीवन, आपलं आयुष्य त्यालाच माहिती. त्यानेच सर्व नियोजन करून ठेवलेलं आहे. मग आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा. मग आपल्या देहाचा सांभाळ कोण करत आहे? तोच आहे ना. युद्ध होता दोहींकडे, नाना शरीर वावडे, परस्परे पाडी पडे, तोची आत्मा. ज्यावेळी एखादं युद्ध सुरू होतं तेव्हा दोन्ही बाजूंकडे अनेक शरीरात आत्माच वावरत असतो आणि तोच परस्परांना पाडतो आणि स्वतःही पडतो. आता विचार कर, आपण स्वतःशीच बघा बोलत असताना रागाने मत्सराने आपण आपल्यालाच दोष देत बसत असतो. आपण आपल्यामध्येच राग काढत असतो. मग शेवटी आपल्या अंतरी असणारा भगवंत हा आपल्याला शांत करत असतो आणि प्रत्यक्षात आपल्या जो राग आहे तो राग स्थिर करण्याचं काम सुद्धा भगवंत करत. परंतु आपला देह ऐकायला तयार नाही. आपण रस्त्यातून जात असताना
लोक आपल्याकडे पाहत असतात की ही व्यक्ती अशी का करत आहे, कशा प्रकारे बोलत आहे. आपण एकटेच बडबडत असतो. बघा, पाहावे आपणासी, आपण आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे लोक पाहायला मिळतात जे रस्त्याने एकटेच बोलत असतात, एकटेच भांडत असतात, समोर कोणी नाहीये. विचार करा, जो येतो जातो देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिका. तो आत्मा देहात येतो, देहातून जातो, देहात राहून तो सर्व क्रिया करतो. तोच हसतोय, तोच रडतोय आणि पस्तावतोय सुद्धा. ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे समर्थ अथवा भाग्यनी तोहीच बनतो. बघ, विचार करा, आपल्या हातून जर उत्तम प्रकारे सामर्थ्य घडत असेल, उत्तम प्रकारे कार्य घडत असेल तर नक्कीच तो हसतो ना. परंतु आपण जर वेगळ्या कृतीमध्ये अडकत असू, वाईट व्यसनामध्ये जर बघा संगतीमध्ये अडकत असू, तर शेवटी तो पस्तावतो. ज्याप्रमाणे आपल्याला सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे, त्या सामर्थ्याच्या आधारे, त्या सामर्थ्याच्या जोरावर आपल्याला उत्तम प्रकारे उभं राहायचं. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट, तोची आत्मा. समर्थ म्हणाले बळकट आणि भ्याड. बघा, भीतीने विद्यावंत होतो आणि दानगट होतो. आता विचार करा, आपण जर व्यायाम केला, सकाळी संध्याकाळी जर आपण व्यायाम केला तर नक्कीच आपल्याला शरीर उत्तम प्रकारे साथ देईल. जर आपण आळसपणाने उठलो, आळसपणाने सर्व कार्य केलं तर आपल्याला शरीरसुद्धा साथ देणार नाही. धीर उदार आणि कृपेन, वेडा आणि विचक्षण, उच्चक आणि सहिष्णु, तोची आत्मा. आपण कंजूस आहोत का, वेडा आहोत का, चतुर आहोत का, हे पाहायचं आहे. आता समोरची व्यक्ती आपल्याला खायला देत आहे. आज त्यांनी वडापाव दिला, उद्या समोसा दिला, परवा बघा कचोरी दिली, तिसऱ्या दिवशी आपल्याला हॉटेलमध्ये घेऊन गेला. आता 3-4 दिवस त्याने लगातार आपल्याला खायला दिलं आणि आपण जर दररोज त्याच्यासोबत राहिलो तर ती व्यक्ती काय आपल्याला म्हणेल, अरे एक दिवस तरी मला देत जा, मी तुला दररोज देतोय. मग आपल्याला ती व्यक्ती कंजूस बोलेल की नाही. विचार करा, जसं लोकांच्याकडून खायला मिळत आहे तसं आपल्याकडून सुद्धा लोकांना देणं गरजेचं आहे. मग आपल्यामध्ये चतुरपणा केव्हा येईल, बरोबर की नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला संयमाने काम केलं गेलं पाहिजे. विद्या कुविद्या दोहीकडे, आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा. समर्थ म्हणाले विद्या अथवा कुविद्या दोन्हीकडे आनंद रूपाने तोच वावरतोय. आता विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतेची गेला. आपल्याला विद्या प्राप्त करून घ्यायची. समर्थ म्हणाले विद्यार्थ्यांशी मिळे विद्या, धनार्थ्यांशी मिळे धन, परंतु आनंद रूपाने ना. कोणाकडून विद्या प्राप्त करून घ्यायची हे पहिले जाणून घेतलं पाहिजे. निजे उठे बैसे चाले, धावे वावडी डोले तोले, सोयरे धायरे केले तोची आत्मा. समर्थ म्हणाले जो झोपतोय, उठतोय, बसतोय किंवा चालतोय, धावतोय, डोलतोय, तोलतोय, सोयरे अथवा धायरे, तोहीच आत्मा आहे. आता वनस्पती आपल्याला पाहायला मिळते, झाडं आपल्याला पाहायला मिळतात. झाडं हवेने हलतायत, मग त्यांच्या अंतरी कोण आहे, भगवंतच आहे ना, सजीव आहे ना शेवटी. आता प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, इकडे तिकडे वावरत आहेत. आपला देह उठून बसतोय, चालतोय, धावतोय, उड्या मारतोय, अंतरी कोण आहे, आत्मा आहे म्हणून तर ना. पोथी वाची अर्थ सांगे, टाळधरी गाऊ लागे, वादविवाद वावगे तोची आत्मा. या समासामध्ये समर्थांनी आत्मा आणि अनात्माचाच भाग दिलेला आहे. परंतु काही असे बोध आहेत त्या आपल्याला लागू होत आहेत.
मग जो पोथी वाचून अर्थ सांगतोय, ताल धरतोय, गाऊ लागतोय, उगीच वादविवाद करतोय, म्हणजे काय? आता एखादी कविता आहे तर आपण तालासुराने बोलत असतो. एखादा धडा आहे तर बघा पाठाप्रमाणे आपण बोलत असतो, गद्याप्रमाणे आपण बोलत असतो, त्याचा आपण अर्थ जाणून घेतला पाहिजे. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सहचराचरी, देहसंगी आत्मा करी सर्व काही. जर देहात आत्माच जर नसेल तर तो देह चराचरात प्रेत बनतो. बघा, आणि देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व काही करीत असतो. का भाग दिलेला आहे? आत्मा जर देहामध्ये नसेल तर शेवटी तो देह प्रेतासारखा पाहायला मिळतो. आणि जेव्हा तो भगवंत आपल्या देहामध्ये वास्तव्याला बघा प्रत्यक्षात येईल, तेव्हा देहाच्या संगतीनेच आत्मा सर्व कार्य करीत असतो. काय भाग दिलेला असेल? एके विन एक काय, कामानये वाया जाय, म्हणून हा उपाय देह योगे. समर्थ म्हणाले, एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाही. जर देहाला प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्म्याची खरी गरज आहे, त्याची साथ असेल तरच जीवन जगता येईल. आणि परमेश्वराला सुद्धा देहाची गरज आहे, कारण त्याचं वास्तव्य त्याच्या हृदयामध्ये. तोच जर नसेल तर तो वास्तव्याला सुद्धा येणार नाही. देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. म्हणून सुरुवातीला जय जय रघुवीर समर्थ ही जी जय घोषणा करून ठेवलेली आहे, ही देहासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंतासाठी. अंतरीचा अंतरात्मा, एकाशिवाय दुसऱ्याचा काहीच उपयोग नाहीत, म्हणून देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरत असतो. देह अनित्य आहे तर आत्मा नित्य आहे, असा विवेक करणं यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात. कारण विवेक करण्याचं काम फार सूक्ष्म आहे, लहान आहे. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टय सर्व ईश्वर धरता. आता पिंडाच्या ठिकाणी देह धारण करणारा जीव, जे पिंडी ते ब्रह्मांडी, तर ब्रह्मांडात देह धारण करणारा शिव. आता ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे 4 देह ईश्वर धारण करतो. कोणकोणते बघा, समर्थाने उत्तमाचा भाग दिला. ब्रह्मांडातील विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती, याचा सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. त्रिगुणा पडता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला. त्रिगुणातीत जो ईश्वर म्हणजे मूळ माया, यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणतात. आणि त्याच्यापासून सर्व सृष्टीचा विस्तार झालेला आहे. बर्वे विचारू ना पाही, स्त्री पुरुष तेथे साई, चंचल रूप येथे काही प्रत्ययासी. नीट विचार करून पाहिलं असता तेथे स्त्री पुरुष असं काहीही नाही आहे. फक्त चंचलत्व म्हणजे वायूच्या रूपाचा अनुभव तेवढाच येत असतो. मुळीहून सेवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहदारी, नित्यानित्य विवेक चतुरी, जाणीजे ऐसा. मुळापासून शेवटपर्यंत आणि ब्रह्मादिकांपासून मुंगींपर्यंत सर्व देहधारी आहेत, असा हा नित्यानित्य विवेक चतुर पुरुषांनी जाणून घेतला पाहिजे. जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य, याईमध्ये नित्यानित्य पुढे निरूपिले. जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याहीपेक्षा अधिक सखोल विचार पुढे केला जाईल. स्थूल सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने.
अव्याकृत मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हावे अनुवृत्ती, निरूपण ऐका. का भाग दिलेला आहे? स्थूल आणि सूक्ष्म ओलांडून जाता यायला हवं. कारण महाकारण देहाचा त्याग करणं आणि विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भाचं खंडन जर केलं तर अव्याकृत जी मूळ प्रकृती आहे तेथे वृत्ती स्थिर होते आणि हीच वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढे निरूपण आता ऐकलं गेलं पाहिजे. आत्मा अनात्म विवेक बोलिला, चंचलात्मा प्रत्यय आला, पुढील समासी निरूपिला, सारासार विचार. बघा पुढच्या समासामध्ये याचं संपूर्णपणे विश्लेषण करून दिलेलं आहे. कारण का आत्मा अनात्म विवेक बोलिला, काय बोललेलं आहे? चंचलात्मा प्रत्यय आलेला आहे. त्याचं निरूपण आपल्याला पुढच्या समासामध्ये सारासार विचारामध्ये प्रत्यक्षात करून दिलेला आहे. आत्मा अनात्म विवेक बोलिला, चंचलात्मा प्रत्यय आला, पुढील समासी निरूपिला, सारासार विचार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेकनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.